नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। दिवाळी येण्याआधी काही वस्तू या आपल्याला आपल्या घरामधून बाहेर काढायच्या आहे। तर यामध्ये नकारात्मकता खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि ज्यामुळे आपण केलेल्या सेवेचे फळ आपल्याला मिळत नाही। त्यासाठी आपल्याला या गोष्टी आपल्या घरातून आपल्याला बाहेर काढायच्या आहेत। तर बघा, 28 ऑक्टोबरला आलेले आहे वसुबारस आणि त्यामुळे अगदी कमी दिवस राहिलेत आणि त्यासाठीच या गोष्टी अवश्य आपल्याला करायच्या आहे। तर आपण केलेल्या सेवेचे फळ मिळण्यासाठी आपल्याला या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे। तर यावेळी माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि घरामध्ये अस्वच्छता असेल तर माता लक्ष्मी ही कधीही आपल्या घरामध्ये येणार नाही आणि त्यामुळेच ती आपल्या घरामध्ये अखंड वास करण्यासाठी, तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला ही काही कामे आहे तर ती आपल्याला दिवाळीच्या आधी करून घ्यायची आहेत। तर कोणती कामे करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, दिवाळी मध्ये प्रथम आपल्याला आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे। तर बघा, देवघरामध्ये जर तुटक्या मूर्ती किंवा फोटो असतील तर ते आपल्याला विसर्जित करायचे आहेत। त्यासोबतच फाटलेले किंवा खराब झालेले ग्रंथ असतील तर तेही आपल्याला विसर्जित करायचे आहे। ज्या जुन्या वस्तू असतील देवांच्या, जुने कपडे किंवा जुने दिवे असतील जे तुटलेले असतील तर तेही आपल्याला विसर्जित करायचे आहेत। यामुळे तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही, तुम्ही ज्या सेवा करता तर त्याचे फळ तुम्हाला मिळत नाही। त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला विसर्जित करायच्या आहे, नाहीतर त्याचे दोष देखील आपल्याला लागले जातात। त्यानंतर आपलं किचन, तर येथे अन्नपूर्णा माता ही वास करत असते आणि त्यामुळे तिथेही जे आपण खराब झालेले जे अन्न आहे, ज्याला किडे लागलेले असतील तर ते आपल्याला काढून टाकायचे आहे। त्यासोबतच तुटलेले भांडे डबे असतील तर ते देखील आपल्याला काढून टाकायचे आहे। तर सर्व तुटलेल्या वस्तू या आपल्याला ज्या आपण वापरत नाही किंवा वापरत असाल पण ते तुटलेले असतील तर त्या देखील आपल्याला काढून टाकायचे आहे। त्यानंतर या काळामध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही। तसेच प्रत्येक रूममध्ये गंगाजल टाकून रोज फरशी पुसायची आहे, गोमूत्र आणि गंगाजल टाकून फरशी पुसायची आहे। त्यानंतर जे जुने कपडे असतील, जे कपडे तुम्ही वापरत नाही तर ते देखील आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि चांगले असतील तर ते कोणाला तरी तुम्ही देऊ शकता। त्यानंतर भंगार असेल किंवा अडगळीचं जे सामान असेल तर ते देखील आपल्याला बाहेर काढायचं आहे। तर हे सुद्धा बाहेर काढणं खूप महत्त्वाचं आहे, कारण या सर्व वस्तूंमध्ये नकारात्मकता खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये ती पसरते आणि आपण केलेले सेवेचं, त्यासोबतच आपण जे काम करतो त्याचं योग्य ते फळ आपल्याला मिळत नाही। यासोबतच किचनमध्ये जर बुरशी आलेले धान्य किंवा कीड लागलेले धान्य असेल तर ते देखील आपल्याला बाहेर काढायचं आहे। त्यानंतर तुटक्या काचा, मग आरसा असो किंवा तुटलेल्या काचेच्या वस्तू असतील तर त्या देखील आपल्याला काढून टाकायच्या आहे। तर या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घरातनं बाहेर काढणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर तुमचा मुख्य दरवाजा, तर त्याचा लावताना किंवा उघडताना जर त्याचा आवाज येत असेल किंवा तो तुटलेला असेल तर तोही नीट करून घ्या। दाराला कवड्यांचं तोरण लावा, खूप महत्त्व आहे कवड्यांच्या तोरणाला। त्यामुळे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आपल्या घराकडे आणि त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहे। त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जर जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, ज्या बंद पडलेल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्या, नाहीतर त्या काढून टाका, कोणाला तरी देऊन टाका। त्यासोबतच तुटकं फर्निचर असेल तर ते देखील आपल्याला काढायचं आहे। बंद घड्याळ, तर ते देखील आपल्याला काढायचं आहे किंवा ते रिपेअर करून घ्या। तर यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दोष वाढतात घरातील व्यक्तींचे, यामुळे प्रगतीवर त्याचा परिणाम होतो। त्यानंतर उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे आणि त्यामुळे या दिशेला जड वस्तू ठेवू नका। त्यासोबतच या दिशेला अस्वच्छता ठेवू नका। तर संपूर्ण घर आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे। तर यामुळे आपली अस्वच्छता असल्याने आपली धनहानी होते, पैसे येऊन देखील आपल्या घरामध्ये ते टिकत नाही, कर्ज वाढते। त्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहे। त्यानंतर आपली तिजोरी, ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो तर तीही आपल्याला स्वच्छ ठेवायची आहे। आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी असो किंवा आपल्या घरामध्ये असो तर ती देखील आपल्याला स्वच्छ ठेवायची आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या जुन्या चपला असतील किंवा चांगल्या असतील पण त्या तुम्ही वापरत नसाल किंवा तुटक्या असतील तर त्या देखील आपल्याला काढून टाकायच्या आहे। यामुळे देखील खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये पसरत असते। यासोबतच तुम्ही घरामध्ये जर झाडे लावले असतील आणि त्याचे पाने पिवळे पडले असतील तर ते देखील आपल्याला काढून टाकायचे आहे किंवा एखादं झाड लावलेलं असेल आणि ते वाळलं असेल तर तेही आपल्याला काढून टाकायचं आहे। त्यासोबतच या दिवसांमध्ये घरामध्ये वादविवाद, कटकट होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर या सर्व गोष्टींचे पालन आपल्याला करायचे आहे।
यासोबतच या दिवसांमध्ये कोणाला दुखवू नका किंवा या दिवसांमध्ये कोणाकडनं उसणं घेऊ नका किंवा कोणाला उसणं देऊ नका. तर घरातील वातावरण हे अगदी मंगलमय आणि चांगले ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. तर अवश्य दिवाळी येण्याच्या आधी या सर्व गोष्टींचे पालन करा. नक्कीच माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल आणि तिचा कृपाशीर्वादही तुमच्यावर कायम राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ.